Hello friends, good morning. All of you welcome in our next video. In our first video, we explained about the paper pattern. Then in the next one, we studied the first poem. It was Walk a Little Slower. The very good message which was given by a little child and he is requesting to his father. Now after first poem we are going to start with this second lesson. Very interesting lesson it is now. What this lesson is? The fun they had. The fun they had. या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक लक्षामध्ये घ्या की द फन दे हॅड म्हणजे खरोखर काय त्यांनी मजा केली असेल, त्यांनी किती मजा धमाल केली असेल असं एक व्यक्ती कुणीतरी म्हणतोय. आता नेमक्या टॉपिकमध्ये काय आहे बघूया आपण. दोन हे मेन कॅरेक्टर्स आहेत, मार्जी अँड टॉमी. Margie is elder sister and Tommy is a younger brother. हे दोघे जण भावंड आहेत, बहीण भाऊ आहेत. आणि मार्जीने तिच्या डायरीमध्ये, ती डायरी केव्हा लिहिलेली आहे? ऑन 17 मे 2157. What year is now in progress? It is 2020. It means this lesson from today itself, it is 137 years after. म्हणजे आजच्या तारखेपासून, आजच्या वर्षापासून जवळपास पुढच्या 137 इयर्स नंतर हे घडलेला पूर्ण प्रकार आहे. आता एक लक्षात घ्या, हा लेसन पूर्ण लक्षात ठेवण्यासाठी प्रत्येक स्टुडंट्सने नेमकं लक्षामध्ये आपण हे घ्यायचं की ही जी पूर्ण स्टोरी आहे, द फन दे हॅड, खरोखर त्यांनी काय मजा असेल, त्यांच्याकडे काय धमाल केलेली असेल, त्यांनी काय धमाल केली असेल असं आपण जेव्हा म्हणतो, म्हणजे आज ज्या घटना घडतात. साधं उदाहरण घ्या मित्रांनो. Today, whatever the various things are, now have you traveled by a bullock car? बैलगाडीमध्ये बसून तुम्ही प्रवास केलाय का? नाही. शहरामध्ये राहतो, शहरामध्ये आहोत, मात्र आजही ग्रामीण भागामध्ये बैलगाडीचा वापर जो आहे तो केला जातो. आजही ग्रामीण भागांमध्ये बैलगाडी वापरतात प्रवासासाठी, दुर्गम भागांमध्ये किंवा जनरली इतर खेड्यांमध्ये सुद्धा या बुलक कार्डचा वापर होतोच. आता कल्पना करून बघा बरं, ज्या एखाद्या मेट्रोपॉलिटन पुणे, मुंबई किंवा दिल्ली यासारख्या सिटीजमध्ये असणाऱ्या अगदी पूर्ण मॉडर्न टेक्नॉलॉजी यूज करणाऱ्या अशा मॉडर्न सोसायटीमधील जे काही चिल्ड्रन असतील त्यांना जर एखादी बैलगाडी जर दिसली तर त्या बैलगाडीमध्ये जाणे त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर एक एक्साइटमेंट असते, एक न्यू एक्सपिरियन्स असतो. म्हणजेच जर आपल्याला अशा गोष्टी करायला जर मिळाल्या तर आपण असं म्हणतो खरोखर त्या लोकांची त्यांची खरोखरच काय मजा असेल, त्या लोकांनी किती मोठ्या प्रमाणावरती धमाल केली असेल, त्यांना किती चांगला ॲटमॉस्फिअर त्यांच्याकडे असेल, एक आपण अशा प्रकारची कल्पना करत असतो. आणखीन एक एक्झाम्पल देतो साधं. व्हॉट वी राईट टुडे टू राईट इन आवर नोटबुक, वी राईट विथ द पेन. आपण पेनने लिहितो, पेनच्या साह्याने लिहितो, बरोबर. आता कल्पना करा, आपण पूर्वीचे जे लोक आहेत, अगदी सुरुवातीला इनिशियली म्हणजे 40, 50, 60 वर्षांपूर्वी आपल्या ग्रँड पॅरेंट्सला विचारा, मग ते लहान असताना त्यांच्याकडे स्कूलमध्ये काय वापरलं जायचं? एक छोटीशी स्लेट असायची, ती पण त्या स्लेटवरती लिहिलं जातं. आज कुठेही स्कूलमध्ये स्लेटचा वापर आहे का? नाही आहे. लेखणी वापरली जायची, लेखणीचा वापर आहे का? कुठेच नाही आहे. याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन आपण थोडासा विचार जर केला तर फार पूर्वी जे आहे, पूर्वी अगदी एक छोटीशी इंक पॉट असायची, त्याच्यामध्ये तो जे छोटासा ब्रश असेल तो बुडवायचा, नंतर लिहायचा, पुन्हा बुडवायचा, तो लिहायचा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वगैरे काळामध्ये तेव्हा जेव्हा पत्रव्यवहार केला जायचा तेव्हा काही पेन नव्हते, पेन्सिल नव्हते, काहीच नाही.
मग अशाच वेळेस जे तर आपण दवत असं म्हटलं जायचं. मग त्या इंक पॉटमध्ये जो काही ब्रश असेल पेनसारखा वापरला जाणारा तो त्या इंक पॉटमध्ये टाकायचा आणि लिहायचं, परत त्यामध्ये बुडवायचं आणि लिहायचं. आज असं कुणीतरी करताना दिसतं का? नाही. म्हणजे ज्या गोष्टी मागच्या 100-200 वर्षांपूर्वी होत्या त्याच पूर्णपणे आपल्यासाठी नामशेष झालेल्या आहेत, त्या कुठेच नाही भेटत. मग आपण जेव्हा त्या जुन्या गोष्टी आठवतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक एक्साइटमेंट निर्माण होते. अगदी सेम तशाच प्रकारे आज जे आहे हे किती दिवसासाठी राहील आपण सांगू नाही शकत. म्हणजे कल्पना करा, मागच्या 6 महिन्यापूर्वीच आपण असा कधी विचारही केला नसेल की आपलं पुढचं नेक्स्ट इयर जे आहे आपल्याला आपल्या घरामध्ये मोबाईलवरती बसून सुरुवात करावं लागेल. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात ड्रास्टिक चेंज जो आहे, हा ड्रास्टिक चेंज आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये झालेला आहे आणि तो आपण ॲक्सेप्ट केला आहे, तो आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागला आहे. आणि कदाचित या गोष्टी आपल्याला आणखीन मोठ्या प्रमाणावरती अशाच फॉलो जर होत गेल्या, अशाच जर याच्यामध्ये डेव्हलपमेंट जर येत गेली तर निश्चितपणे पुढच्या 137 म्हणजे जे या टॉपिकमध्ये सांगितलं आहे, ज्या या टॉपिकमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे सर्व घडणाऱ्या आणि त्या सर्व आपल्याला आपल्या लाईफमध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व गोष्टी दिसतील. मग आता आपण या लेसनमध्ये बघूया द फन दे हॅड. खरोखर त्यांनी कशा प्रकारची किंवा काय मजा केली असेल. हिअर इन द chit-chat section there is one activity. Classify the following into 3 columns are given there: ancient, modern and futuristic. There are various kinds of the things or way of transportation are given and you have to classify all the transportation things into ancient, modern and futuristic. In the ancient time, man was used to convey the message. The letter was written and given to the man and he goes and given to the another one. But today we use email. Also in the recent time, फार अगदी भूतकाळाला विचार न करता की मागच्या 10 वर्षापूर्वीच आपण जर गेलो तो लेटर पोस्टामध्ये लिहून टाकलं जायचे. आज कोणी लेटर लिहितं का याचा वापर आपल्याला आज कुठेच होताना दिसत नाही आहे. म्हणजे या सर्व गोष्टी बदललेल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये जे काही एन्शियंटमध्ये, मॉडर्नमध्ये आणि फ्युचरिस्टिकमध्ये येतं हे क्लासिफाय करा आणि हे संपूर्ण क्लासिफाय करून आता या लेसनमध्ये आपल्याला पार्ट दिलेला कुठला आहे किंवा नेमका काय घटक आपल्याला यामध्ये शिकायचा आहे आपण तो बघूया. सर्वांनी आपलं पेज नंबर 6 काढा. कमॅटीवर पेज नंबर 6. द फन दे हॅड, व्हॉट द माजी told here, what experience she has been shared, now what she said. Maji one wrote about it that night in her diary. So she used to write diary and what she wrote in that diary on 17th May 2157 तेव्हाची घटना आहे. आणि तेव्हा तिने तिच्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलेलं होतं की काय म्हणते ती. On the page headed 17 May 2157 she wrote, today Tommy found a real book. Tommy तिचा छोटा भाऊ. Today Tommy found a real book. आज टॉमीला एक रियल बुक सापडलं, खरं बुक. आता खरं बुक म्हणजे काय, कारण कालखंड कोणता आहे आतापासून जवळपास पुढच्या 137 इयर्स नंतरचा. आज आपण टेक्स्टबुक यूज करतोय, तेव्हा टेक्स्टबुक यूज करणं कुणी करेल का? नाही. टेक्नॉलॉजी असेल, सगळे बुक्स प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये PC वरती सर्वांचे बुक्स असतील. म्हणजे हार्ड कॉपी बुक्सच्या कुणीही यूज करणार नाही, सगळ्यांकडे सॉफ्ट कॉपी असतील. मात्र बुक म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट इज रिअल बुक. खऱ्या अर्थाने रिअल बुक म्हणजे काय, आज आपण जे यूज करतोय, जे आपण टेक्स्टबुक यूज करतोय ते खरं रिअल बुक आहे. आणि म्हणून माझे मते की आज टॉमीला एक रिअल बुक सापडलं. कुठे सापडलं? इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक, खूप जुनं आहे. माझीज ग्रँडफादर वन सेड दॅट when he was a little boy his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. म्हणजे मार्जीच्या ग्रँडफादरने एकदा सांगितलं होतं की जेव्हा ते छोटे होते, म्हणजे माझीच्या ग्रँडफादरने एक वेळेस माझीला बोलताना असं सांगितलं होतं की जेव्हा मी छोटा होतो, म्हणजे तिचे ग्रँडफादर
प्रिंटेड बुकवरती ते सर्व काही असायचं. हे प्रिंटेड बुक असायचे, प्रिंटेड बुक. आताचे सर्व टाईप केलेले बुक आहे, प्रिंटेड नाही आहे. मग आता त्यांना ते बुक सापडलं, रिअल बुक काय आहे ते त्यांना बघायला मिळालं. मग क्युरिओसिटीने ते सगळे पेजेस त्याच्यावरचे जे आहेत ते टर्न करून पाहत आहे. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली and it was awfully funny to read about that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know, and then when they turned back to the page before, it had the same word on that had when they read the first time. Now friends, what the Maji said here when she found that book, so Maji and Tommy both were very excited to read that book. The book was yellow. अगदी जुनी बुक असतील, फार कालावधी गेल्यानंतर ते बुक अगदी येलोइश बनतं, त्याचे पेजेस कलर शेड होतो. आणि क्रिंकली, हॅविंग लॉट ऑफ थिन फोल्ड्स, तुम्ही चुरगाळलेलं खूप जुनं बुक आहे, त्याच्यावरती काही घड्या पडलेल्या आहेत यूज केलेलं असल्यामुळे किंवा तसंच पडलेलं असल्यामुळे. आणि त्याच्यावरती हे सर्व प्रिंटेड बुक आहे आणि त्यावरती जे काही प्रिंट केलेले हे संपूर्ण वर्ड्स आहेत जे नेहमी ते स्क्रीनवरती पाहायचे, जे नेहमी त्यांना स्क्रीनवरती वाचायला मिळायचं, आज स्क्रीनवरती जे वाचतायत ते पहिल्यांदा सर्व त्यांना त्या प्रिंटेड बुकमध्ये वाचायला मिळते. म्हणजे त्यांना आनंद या गोष्टीचा वाटतोय की पूर्वीचं जे आहे ते आपण आज पाहतोय. मित्रांनो, आज आपण फोन जेव्हा डायल करतो आपण स्क्रीनवरती बटन्स टाईप करतो. पूर्वीचा जो टेलिफोन असायचा त्या टेलिफोनवरती डायल नंबर हे असे पूर्ण राऊंड गोल फिरून लावावे लागायचे. त्याच्याही थोडंसं अगोदर फोन जेव्हा लावावा लागायचा तेव्हा रिसिव्हर वेगळा असायचा, कानामध्ये बोलण्याचा जो आहे तो ऐकण्याचा वेगळा भाग असायचा आणि बोलण्यासाठीचा वेगळा, असे दोन वेगवेगळे त्याचे रिसिव्हर असायचे. आणि त्याच्याही अगोदर बघा असा ओल्ड एक ड्युरेशन होता की त्या कालखंडामध्ये जेव्हा काही सॉंग्स वगैरे ऐकले जायचे तेव्हा ते सॉंग्स ऐकण्यासाठी त्या टेलिफोनवरती ते गोल पूर्ण स्थिती असायची आणि ती फिरायची गोल, आणि ते फिरल्यानंतर त्याच्यावरती ते गाणे जे आहेत किंवा जे आपण ऐकतोय ते सगळं त्याच्यावरती वाजायचं. पण आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेच मार्केटमध्ये भेटणार नाहीत बघण्यासाठी आणि कुठे त्या अवेलेबल पण नाही आहेत. म्हणजे हा कालखंड इतक्या मोठ्या प्रमाणावरती बदललेला आहे आणि नेमकं यांना तोच आता अनुभव जो आहे तो अनुभवायला मिळतोय. आपल्याला जर अशा प्रकारे एखाद्या जुन्या वस्तू, अँटिक वस्तू जर आपल्याला कुठल्याही प्रकारचे पीसेस जर बघायला मिळाले आपल्याला खूप आनंद वाटतो, आपण त्या सांभाळून ठेवतो. तसं त्या मार्जीने किंवा टॉमीने रिअल बुक काय आहे हे बघितलेलंच नाही, त्यांनी ते सगळं स्क्रीनवरतीच बघितलेले, स्क्रीनवरतीच वाचलेले. बट फर्स्ट टाइम they found a book and that is why they were very happy and interested to read the book. Now when they have the book in their hand, so what she said, what Tommy said, gee, what a waste, when you were through the book you just throw it away. but गीचा मिनिंग जो आहे तो एखाद्या गोष्टीबद्दल आपला तिरस्कार व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा हा इंटरजेक्शन आहे. गी म्हणजे त्याच्याबद्दल जो तिरस्कार व्यक्त करतो आणि तो तिरस्कार व्यक्त करून काय म्हणतोय, व्हॉट अ वेस्ट. अशा प्रकारचे पूर्वी लोक अशा प्रकारचे पेजेस यूज करायचे, बुक्स यूज करायचे. व्हॉट अ वेस्ट ऑफ द पेपर्स, पेपर्सचा किती वेस्ट आहे. आणि त्याच्याही पेक्षा वन्स यू रीड द बुक दे थ्रो इट अवे. आपण काय सगळे अशा प्रकारचे बुक्स असे स्टोअर करून ठेवतो का, नाही स्टोअर करत. म्हणजे एक तर पेपरचा वेस्टेज आहे, ते बुक्स नंतर काय आपल्याला काही कामाचे येणार नाही. सो दिस इज द वेस्टेज ऑफ द पेपर्स, टॉमी सेड, व्हेन यू गॉन थ्रू इट. I guess our television screen must have had a million books on it and all books can we read again and again and it doesn't waste. म्हणजे आपल्या स्क्रीनवरती जे आपण वाचतोय या दोघा जणांना असं वाटतं की हे आपण नंबर ऑफ टाइम्स रीड करू शकतो, नंबर ऑफ टाइम्स आपण यूज करू शकतो विदाउट वेस्टिंग. आपण दुसऱ्यांना द्यायचं म्हटलं, आपण तर दुसऱ्याचे बुक्स आता घ्यायचे तर म्हटलं तर आपण तयार होतो का, कारण ते यूज केलेले असतात, अति
अतिशय युजेबल नसतात म्हणून आपण ते यूज करत नाही. दुसऱ्यांचे बुक्स आता टॉन असतील, खराब झालेले असतील, पेपर्स थोडेसे अशा प्रकारचे क्लिंग किंवा येलोइश पडलेले असतील म्हणून आपण ते वापरणार नाही. पण आपल्याकडे जर असं एखादं PDF फाईलमधलं बुक असेल आणि ते आपण हजारो लोकांना जरी पाठवलं तर काही फरक पडणार आहे का? त्या देखील राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. आता माझी देखील होती सेम विथ माइन. शी वॉज 11, had on seen as many telebooks on Tommy had. He was 13. So Tommy's age is 13 and Marge was 11. He 13 and Marge was 11. In my house, he pointed without looking because he was busy reading in the attic. त्या ठिकाणी त्या atticवरती माळ्यावरती जे काही बुक आहे ते सापडलेलं बुक ते वाचण्यामध्ये थोडेसे बिझी आहेत आणि हे सर्व ते बुक जे वाचतायत ते वाचत असताना माझीबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली जाते. माझीचं काय सांगते? माझी ऑलवेज हेटेड स्कूल. माझी ऑलवेज हेटेड स्कूल. कारण आता सध्या बुक्सच नाही आहेत म्हणजे तेव्हा स्कूल देखील तेव्हा स्कूलच नसणार आहेत. अशा प्रकारचे टीचर्स जे आहेत जसं आज आपण घरामध्ये बसून व्हिडिओज पाहतो आणि जवळ शकतोय. आपल्याला समोरासमोर स्कूलमध्ये जाण्याची गरज नाही आहे, टीचर्स समोर असण्याची गरज नाही आहे. मग असा हा कालखंड आहे की त्यावेळेस स्कूल नाहीच आहे, बुक्स नाहीच आहे, बुक्स हे स्क्रीनवरती आहेत आणि टीचर नाही आहे. तो टीचर जो आहे हा टीचर म्हणून हा इलेक्ट्रॉनिक टीचर आहे. इलेक्ट्रॉनिक टीचर हा इलेक्ट्रॉनिक टीचर मीन्स कोण? रोबो. मग हा त्या ठिकाणी रोबो काम करतोय म्हणजे घरामध्ये रोबो असेल तो रोबो टीचर असेल. जसं काम करणारे रोबो असतात त्या प्रकारचे रोबो टीचर असेल. मग मॅथ्स म्हटलं की मॅथ्स त्याच्याकडून शिका, सायन्स म्हटलं की सायन्स, हिस्ट्री म्हटलं की हिस्ट्री त्या रोबोट टीचरकडून आपण शिकणार. आणि स्कूल्स नाही आपल्याच घरामध्ये जसं आपल्या घरामध्ये एखादी लिव्हिंग रूम असते, बेडरूम असते, एखादा हॉल असतो, किचन असतं, तसं प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला एखादी स्कूल रूम जी आहे ही स्कूल रूम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. आणि या स्कूल रूममध्ये हा रोबो त्यांनी स्कूलमध्ये जायचं म्हणजे त्या रूममध्ये जायचं आणि या रोबोकडून या टीचरकडून सगळं शिकायचं. आणि त्याच्याकडे बुक्स नाही आहेत, बुक्सच्या ऐवजी स्क्रीनवरती सगळं वाचायचं. टीचरच्या ऐवजी रोबो आहे आणि स्कूलच्या ऐवजी घरामध्ये तो पूर्ण सेटअप केलेला आहे. आणि अशा प्रकारचा आहे. आज आपल्याला जरी हे सगळं हास्यास्पद वाटत असलं तरी देखील या घडणाऱ्या मोठ्या प्रमाणावरती चेंजेस होणाऱ्या जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि पुढे या सगळ्या गोष्टी घडणार आहेत किंवा या निश्चितपणे घडत आहेत. सो माझी हेटेड स्कूल लॉट. तिला शाळेचा प्रचंड तिरस्कार वाटतो, तिला शाळा कधी जाऊ देत नाही. आय हेट स्कूल असं ती म्हणतीये. माझी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. म्हणजे तिला शाळेचा तिरस्कार प्रचंडपणे वाटतोच पण आता सध्या आजकाल तिला थोडासा तिरस्कार थोडासा जास्तच वाटू लागलाय. तिला शाळा ही जास्तच आवडेनाशी झाली आहे. का बरं झाली आहे? द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन अ जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुइंग वर्स अँड वर्स अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. Why she hated the school? Because this mechanical teacher, even this robo, is given test after test and she is getting very less marks. And that is why her mother was constantly looking to her. एक्झाम मध्ये मार्क्स कमी मिळाल्यामुळे कारण तो मेकॅनिकल टीचर टेस्ट आफ्टर टेस्ट टीचर घेतोय, टेस्ट आफ्टर टेस्ट घेतल्यामुळे तिला अभ्यास झालेला नसेल त्यामुळे तिचे मार्क्स त्यामध्ये कमी पडत आहेत आणि मार्क्स कमी पडलेले असल्यामुळे किंवा तिला मार्क्स कमी पडल्यामुळे निश्चितपणे तिची आई तिच्यावरती रागावते म्हणून तिला ती स्कूलच आवडेनाशी झाली आहे. तिला ती स्कूल आता आवडत नाही. आता वेगवेगळ्या प्रकारच्या घटना कशा प्रकारच्या घडल्या बघा. ही वॉज राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस. हा जो टीचर आहे हा जो मेकॅनिकल टीचर आहे. आता हा मेकॅनिकल टीचर एक्झॅक्टली व्हॉट टाइप ऑफ द टीचर इज दॅट इज बीन डिस्क्राइब. सो what type of
of this mechanical teacher is he was a round little man with red face, round little man and red face, and whole box of tool with the dials and wires. Dials and wires, because he is a mechanical teacher. यांत्रिक आहे. यांत्रिक म्हणजे कुठला? ही इज अ रोबो टीचर. हा रोबो टीचर आहे. हा रोबो टीचर एक राउंड लिटल मॅन, छोटासा माणसासारखा दिसणारा, रेड फेस असणारा, त्याच्यावरती डायल्स आणि वायर्स आहेत. मग तुम्हाला डायल्स आणि वायर्स मध्ये काय बटन्स दाबून मॅथ्स म्हटलं मॅथ्स, सायन्स म्हटलं सायन्स, टेस्ट द्यायची असेल तर टेस्ट, आणखी आपल्याला त्याच्यावरती ऑपरेट करायचं असेल तर आपण ते सर्व काही त्या ठिकाणी ऑपरेट करू शकतो. ही स्माइल्ड ॲट मार्जी अँड गेव हर एन ॲपल अँड देन टूक द टीचर अपार्ट. Margie had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right, and after an hour or so there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. That wasn't so bad. The part Margie intended, now the part which Margie hated the most was the slot where she had to put the homework and the test paper. She always had to write them out in the punch code they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. After all, it is the machine, so machine doesn't take any time to calculate the marks. As soon as you solve your paper, you slot insert that your answer sheet in that slot, or you solve that all automatically in your PCs or in your laptop, whatever it is. So in no time that mechanical teacher calculate the marks and he gets the marks. So all the time he gets the very less marks. That is why she is very upset with the school and she doesn't like it. ही या प्रकारची अशा पद्धतीची स्कूल आहे आणि स्कूल तिला अजिबात आवडत नाहीये. आता या पार्टमध्ये किंवा या पुढचा जो काही संपूर्ण घडलेला पार्ट आहे हा कशा प्रकारचा होतो किंवा नेमकं एक्झॅक्टली काय घडतं हे आपण या पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघूया.